रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं फुलकं झटपट बनवायचं असेल तर तुम्ही ही पालक पिठल्याची रेसिपी बनवू शकता. पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा बाजरीची, नागलीची किंवा ज्वारीची भाकरीबरोबर तुम्ही हे झटपट बनवून खाऊ शकता. तितकंच टेस्टी बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता साहित्य पण ह्या पिठल्याला कमी लागतं. तर नॉर्मल घेतलेलं आहे पालक स्वच्छ धुवून कापून घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ आहे, यानी की बेसन आहे, एक कांदा छोटासा आहे, हिरवी मिरची आणि लसूण आहे किंवा हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही इथे वापरू शकता. तर आधी चणा डाळमध्ये थोडंसं पाणी टाकून याचं घट्टसर असं बॅटर आपण रेडी करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं तापलं की राई आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं की इथे बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. लसूण पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. तर लसूण फ्राय झालं की हिरवी मिरची टाकायची आहे आणि हिरवी मिरची पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. आता हिरवी मिरची लसूण चांगला फ्राय झाला की नंतर इथे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही इथे कांदा स्किप पण करू शकतात. काही लोक पिठल्यात कांदा खात नाही, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि कांदा टाकला की कांदा पण 1 ते 1.5 मिनटं चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाला की बारीक चिरलेली इथे पालक टाकायची आहे. आता कांद्यावर पालक थोडीशी आपण शिजून घेणं. पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही, फक्त एक 1 ते 1.5 मिनटं फक्त आपण ही पालक अशा प्रकारे शिजून घ्यायची आहे. पाणी टाकायचं नाही आहे. कांद्याच्या याच्यामध्ये तेलामध्येच आपली पालक शिजून जाईल. पालक पण इथे चांगले शिजले आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर सुके मसाले ॲड करायचे आहेत. हिरवी मिरची ऑलरेडी आपण टाकलेले आहे, म्हणून फक्त मी इथे हळद, धना जिरा आणि थोडीशी गरम मसाला ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ आणि आता ह्यामध्ये टाकत आहे बेसनचं मिश्रण जे आपण आता आधी रेडी करून ठेवलं होतं. थोडंसं पाणी ॲड करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पिठलं आपण 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. हार्डली 3 ते 4 मिनटामध्ये आपलं पिठलं छान रेडी होईल. तुम्ही ते बघू शकतात. मस्तपैकी एक वाफेवर मी पिठलं शिजवून घेतलेलं आहे. मस्तपैकी घट्टसर असं पिठलं रेडी झालेलं आहे. आता हे गरम गरम पिठलं बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा भाताबरोबर खायला एक नंबर लागतं. तर हे आपण काढून घेऊया, त्यांची प्लेटिंग करून घेऊया. रेसिपी घरीच जरूर ट्राय करा. खाताना वरतून मी तेल टाकत आहे. पिठल्यावर वरतून तेल टाकून खायला एक नंबर लागतं. तुम्हाला आवडत असेल तर काय स्किप पण करू शकतात. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कानावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.